हो, हा बोल की. घरात सोलर बसवायचं प्लॅनिंग चालू आहे. म्हणजे रूप सोलर. हा, अरे सांगतो थांब हं. तुला सांगतो, रूप सोलर ज्यानी ज्यानी बसवले मग ते पंतप्रधान योजनेतनं वगैरे काहीतरी मिळालं. हम्म. त्याच भूमिकेनं तू बसवायचा विचार केला असेल. हो हो, मी सांगतो तुला, महावितरण एक नवीन कायदा काढला. बर. महावितरण आता असं म्हणतंय की तुमची वीज जेवढी निर्मिती झाली हम्म. आणि तेवढी आम्हाला दिली, बर. तेवढीच तुम्ही वीज वापरायची. आणि जर तुम्ही नाही वापरली आणि आमच्याकडे तुमची वीज आली तर ती वीज फुकटच, पण वरनं तुम्हाला 2.5 रुपये प्रति युनिट दंड आणि ग्रीडचा चार्ज वेगळा, हे चालू केले. हे पाक डोकं भिन्न होण्यासारखं, असं म्हणजे भुलल्यागत व्हायला लागले. सोलरची म्हणून लाईट तुम्हाला द्यायची ती द्यायची, ते फुकट घेणार आणि वरनं 2.5 रुपये दंड. अरे कुठला कायदा यो? याच्या बाबतीत नागपूर ग्राहक न्यायालयामध्ये हा वाद होता आणि त्या ग्राहक न्यायालयाने एक निर्णय दिलाय की हे चुकीचं आहे आणि ही पद्धत बंद करा, असं स्पष्ट दिलंय. माझं ते आहे, मी कात्रण माझ्या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध करताना खाली लावतो. हे जे चाललंय सुरेंद्र, हे फार वाईट आहे. ही महावितरण कंपनी इतकी वाईट परिस्थिती निर्माण करायला लागली आणि याच्यामुळं या राजकारणी लोकांना पण धोका निर्माण होणार आहे. का तर जनता ग्रासून चाललेली आहे. मी तर म्हणतोय त्याची एकदा परफेक्ट माहिती घेतो मगच बसू, नाहीतर हे उलट घोडं आपल्या घरात यायला नको. ठीक आहे. एवढं कर. ओके.